नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 9 जुलै 2026 आज सायंकाळी 8ची आकडेवारी आपण सांगणार आहोत. आज सायंकाळी उजनी धरणामध्ये किती पाणी येतं आहे आणि उजनी धरणामध्ये पाणीसाठा किती झाला आहे, त्याचबरोबर नीरा खोऱ्यातील आणि भीमा खोऱ्यातील धरणाची काय स्थिती आहे, त्या धरणाचा पाणीसाठा किती आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. पावसाचं प्रमाण कसं आहे, विसर्ग किती कमी झाला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. संध्याकाळी 8 वाजताची आकडेवारी आपण बघितली तर उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 84.41 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 20.75 TMC एवढा झालेला आहे. टक्केवारी ही 38.73% आलेली आहे. परंतु दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की उजनीत येणारा जो दौंडचा विसर्ग आहे सकाळपासून सातत्यानं घटतोय. सकाळी जो विसर्ग 1,31,000 क्युसेकचा होता तो टप्प्याटप्प्याने कमी होत तो आता सध्याला 48,283 क्युसेकवर आलेला आहे. कारण वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण पूर्णपणे कमी झालेलं आहे. पूर्ण पाऊस थांबल्यात जमा आहे. बऱ्याच ठिकाणच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 0 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे, म्हणजेच बऱ्यापैकी पाऊस थांबलेला आहे. त्यामुळं बंडगाडाचा विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सध्याला बंडगाडाचा विसर्ग जर बघितला तो 13,830 क्युसेकचा आहे. धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रियाही थांबवली आहे. वीर धरणातून सोडलेलं पाणीही पहाटे 5:30 वाजता बंद करण्यात आलेलं आहे आणि वरच्या धरणातून जे पाणी सोडलं होतं तेही पाणी पूर्णपणे थांबवलेलं आहे. त्यामुळं हा विसर्ग कमी झालेला आहे. तर आत्तापर्यंत बघितलं तर आपण -28.11 पासून ते आत्ता 38.73 म्हणजे जवळपास 60-70% 60-65% तरी उजनी धरणामध्ये पाणी जमा झालेलं आहे. एका 8 दिवसात 3 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत 6 दिवसामध्ये एवढं पाणी जमा झालेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये पावसाचे दिवस आणखी भरपूर आहेत. परतीचा पाऊस आपल्याकडे जास्त पडतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याच भागामध्ये पाऊस नाही. त्यामुळं उजनी धरणातून सध्याला बोगदा आणि कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे आणि ती मागणी रास्त आहे. कारण बऱ्याच ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही, पिकासाठी नाही, जनावरांसाठी नाही, तर कालव्यातून किमान 1,000-2,000 क्युसेक आणि बोगद्यातून 800-900 क्युसेक असं 2-3 हजार क्युसेक जर पाणी सोडलं सध्याच्या काळाची गरज भागून जाईल. परत धरण भरल्यानंतर पाणी सोडल्यानंतर त्याचा काय उपयोग होणार नाही. कारण त्यावेळेस आपल्या परिसरामध्ये पाऊस चालू होईल. म्हणजे पाऊस आणि पाणी एकाच वेळेस आल्यामुळं त्या पाण्याचा काय उपयोग होत नाही. योग्य वेळेत जर पाणी सोडलं तर ते पाणी उपयोगी पडतं. तर उजनी प्रशासनाने याचा निर्णय घेण्याची गरज आहे. आणि वरच्या धरणाची परिस्थिती जर बघितली आपण तर जी धरणाची टक्केवारी आहे पिंपळगाव जोगेमध्ये 0.79%, माणिकडोहमध्ये 32.89%, येडगावमध्ये 95%, वडस 83%, डिंबे 46%, घोड 51%, विसापूर 14.87%, चिलेवाडी 78.20%, कलमोडी 100%, चस्कामान 77.80%, भामास्केट 73.60%, वडवले 90.19%, आंध्रा 78.51%, पवना 73%, कासारसाई 93%, मुळशी 67.62%, टेमघर 35%, वरसगाव 52%, पानशेत 56% आणि खडकवासला 99.78%. आणि नीरा खोऱ्यातील बघितलं तर गुंजवणीमध्ये 57%, नीरा देवधर 55.67%, भाटघर 47.47%, वीर 99.60%, नाझरे 28.13% एवढी टक्केवारी झालेली आहे. त्यामुळं इथून पुढचा जो पाऊस पडणार आहे तो डायरेक्ट नदीत सोडण्याशिवाय पर्याय नाही. आणि सीना नदीचं बघितलं तर सीना नदीचं जे धरण आहे त्या धरणाची परिस्थिती गंभीर आहे. कारण मायनसमध्ये अद्यापर्यंत धरण आहे, त्या परिसरामध्ये कसलाही पाऊस नाही. त्यामुळं बोगद्याद्वारे पाणी सोडून त्या शेतकऱ्याची सध्याची ताण भागवली पाहिजे आणि कालव्याद्वारे पाणी सोडून पिकाची ताण भागवली पाहिजे अशी शेतकऱ्याची मागणी आहे, ही रास्त आहे. तर असं उजनी प्रशासनाने हे लक्षात घेऊन याचं नियोजन केलं पाहिजे, झालं पाहिजे. योग्य वेळेत पाणी दिलं तर त्याचा उपयोग होईल. परंतु पाऊस आणि पाणी जर एकाच वेळेस सोडलं तर त्याचा उपयोग होत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी
ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.